हॅलो अँड वेलकम. सरांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बराच दिवस झाले आपण 9th क्लासचं मॅथ्सचं कुठलं लेक्चर केलेलं नाही आहे, तर आज इथून कंटिन्युअसली आपण 1-2 चॅप्टर कंप्लीट करूया. तर आज आपण स्टार्ट करतो आहे सेकंड चॅप्टर, रिअल नंबर्स. लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट चॅप्टरमध्ये सेट्समध्ये आपण काय शिकलो होतो की आपल्याकडे टाईप्सचे नंबर्स आहेत खूप सारे. कुठले कुठले होते? सर्वात आधी होते आपल्याकडे नॅचरल नंबर. ठीक आहे, याला काय म्हटलं होतं आपण? नॅचरल नंबर. का बरं नॅचरल नंबर म्हटलं होतं? कारण की हे नंबर्स कशामध्ये ऑकर होतात? नेचरमध्ये ऑकर होतात. हे नंबर कशामध्ये ऑकर होतात? नेचरमध्ये ऑकर होतात. नेचरमध्ये म्हणजे काय? जर एखादी गोष्ट तुम्हाला डोळ्याने दिसली तर आपण कसे काउंट करतो? 1, 2, 3, 4, 5, 6 असं काउंट करतो. 0पासून काउंट करू शकत नाही, कारण की आहेच नाही म्हणजे 0 थोडी होते. आपण 0 काउंट केव्हा करणार? जेव्हा समजा आता 4 ब्रेड होते, 4ही ब्रेड खाल्ले तर मग 0 ब्रेड राहिले. पण जिथं काहीच नाही तिथं आपण 0 ब्रेड नाही म्हणू शकत. आधी तर ब्रेड असले पाहिजे म्हणून आपण ब्रेडविषयी बोलू राहिलो. आणि हे आपण शिकलो पहिले, बघितलं आहे. तर नॅचरल नंबर काय असतात? जे आपल्याला नेचरमध्ये दिसतात. दुसरं काय बघितलं होतं आपण? दुसरं बघितलं होते होल नंबर. होल नंबर काय पाहिजे होते? कारण की जेव्हा आता हीच कंडिशन आपण म्हटली की 4च्या 4ही ब्रेड जर आपण खाल्ले तर किती ब्रेड राहिले? 0. पण 0 नॅचरल नंबरमध्ये आहेच नाही. तर अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा ॲड करतो? 0 ॲड करतो आणि बाकी नॅचरल नंबर तसेच राहतात. है ना? हे काय झाले? हे एवढे नॅचरल नंबर्स आहे. याच्यासमोर जेवढे पण आहे, पण त्याच्यामध्ये काय ॲड केलं आपण? 0 ॲड केला. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपल्याकडे आहे इंटिजर्स. आपण इंटिजर्स पाहिले होते. इंटिजर काय असते? प्लस आणि मायनसवाले नंबर. तर 0च्या राईटला जर आपण गेलो तर प्लस नंबर राहतात 1, 2, 3 आणि 4. आणि लक्षात ठेवा, जिथे कुठले साईन राहत नाही तिथे हमेशा काय राहणार आहे? प्लस साईन राहते. -3 आणि खूप सारे. ठीक आहे, सोपा कन्सेप्ट आहे. सो इकडले समोरचे आपले काय होते? नॅचरल नंबर्स होते. 0पासून जर मोजले आपण काय झाले? आपले होल नंबर झाले. लेफ्ट साईडचं काय निगेटिव्ह नंबर्स आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. नेक्स्ट आपल्याकडे काय होते? रॅशनल नंबर. नंतर आपल्याकडे काय होते? रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर्स काय असतात सगळ्याला माहीत असेल, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे. रॅशनल नंबर म्हणजे काय? असा नंबर ज्याला आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि Q नाही पाहिजे, काय नाही पाहिजे? Q शुड नॉट बी इक्वल टू 0. आणि P आणि Q काय असले पाहिजे? P आणि Q काय असले पाहिजे? बिलॉंग्स टू इंटिजर असले पाहिजे. तेव्हाच आपण याला काय म्हणू शकतो? रॅशनल नंबर. आता महत्त्वाची गोष्ट काय की हे रॅशनल नंबरमध्ये P आणि Q आपण लिहिलं आहे, Q नॉट इक्वल टू 0 आहे. त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला माहीत असले पाहिजे. काय माहीत असले पाहिजे? की जर समजा आपण एखादी नंबर लिहिला असेल, असं समजा 2 लिहा किंवा 3 लिहा, तर ज्याच्या आपण खाली काही नसेल त्याच्या खाली नेहमी काय असेल? 1 असणार आहे. सो याचा अर्थ काय? दिस इज 3 इक्वल टू, दिस इज 2 इक्वल्स टू. तर एक इम्पॉर्टंट पॉईंट काय भेटला आपल्याला इथे? की ज्या नंबर खाली कुठलाही डिनॉमिनेटर नाही, कुठलाही डिनॉमिनेटर नाही, तिथे काय असणार आहे? तिथे नेहमी काय असते? 1 असते. हे लक्षात ठेवायचं. तिथे नेहमी 1 असतो, हे विसरायचं नाही. म्हणजे याला आपण फक्त इंटिजर म्हणू शकत नाही की सगळे इंटिजर पण काय असतात? ॲक्च्युली रॅशनल नंबर असतात. आणि सगळ्यात शेवटी काय असतात? इरॅशनल नंबर. ठीक आहे, आणि इरॅशनल नंबरला आपण लिहिला याच्या आधी तर जेव्हा रॅशनल आणि इरॅशनल म्हणतात तर आपल्याला काय मिळतात? रिअल नंबर. सो दिस इज रिअल नंबर्स. तर रिअल नंबर म्हणजे कोणते कोणते नंबर झाले? त्याला आपण काय लिहू शकतो? बघा, असं लिहू शकतो. रॅशनल
रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर मिळून, नंबर अँड इरॅशनल नंबर मिळून. आता मी लास्ट चॅप्टरमध्ये शिकलो सुद्धा आपल्याला काय शिकलो होतो की रॅशनल नंबर असू द्या किंवा इरॅशनल नंबर असू द्या, हे सगळे काय एक सेट आहे. तर सेटला आपण ॲड करत नसतो, ॲडच्या ठिकाणी आपण काय लिहितो, या दोन सेटचं युनियन लिहितो. जेव्हा रॅशनल आणि इरॅशनल नंबरचं आपण युनियन करणार तेव्हा जो सेट नंबर भेटणार तो नंबर काय आहे, रिअल नंबर. तर बेसिकली आपण काय म्हणू की आपल्याकडे काय आहे, रिअल नंबर आहे. ठीक आहे. रिअल नंबरचा जेव्हा आपण थोडासा पार्ट घेतला तेव्हा काय भेटलं, आपले रॅशनल नंबर भेटलं. रॅशनल नंबरचा थोडासा पार्ट घेतला तेव्हा काय भेटलं, आपल्याला इंटिजर भेटले. इंटिजरचा थोडासा पार्ट घेतला आपण तर काय मिळालं, होल नंबर. होल नंबरचा पार्ट भेटला तर आपल्याला काय भेटला, नॅचरल नंबर. समजलं. ते लक्षात ठेवायचं हमेशा. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी कमी केल्या आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. इथून जर इथपर्यंत यायचं असेल तर काय ॲड करावं लागते, 0 ॲड करावं लागते. इथून जर इथपर्यंत यायला लागेल तर काय ॲड करावं लागेल, सोबत निगेटिव्ह इंटिजर ॲड करावं लागते किंवा निगेटिव्ह नॅचरल नंबर म्हणू शकता तुम्ही. निगेटिव्ह नॅचरल नंबर, निगेटिव्ह नॅचरल नंबर्स. आणि जर समजा इथून इथपर्यंत यायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, फ्रॅक्शन पाहिजे. आणि इथून इथपर्यंत यायचं असेल तर आपल्याला त्यात काय ॲड करायचं आहे, रॅशनलमध्ये आणखी इरॅशनल ॲड करायचे आहे. बघा किती सोपं आहे. फ्रॅक्शन वगैरे सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. त्याच्यासोबत काय ॲड करायचं आहे, इरॅशनल नंबर ॲड करायचं. एवढा सोपा कन्सेप्ट आहे आपला. हे का झाले आपले सगळे टाईप्स ऑफ डेव्हलपमेंट रिअल नंबर्सचे पार्ट झाले. ठीक आहे. आपण जे नंबरला डिफरंट स्टडी करतो ते कशा प्रकारे, अशा प्रकारे आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट काही बेसिक प्रॉपर्टी बघूया आपण. बेसिक रिलेशन आपल्याला माहीत असले पाहिजे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जे रिलेशन्स आहे ते आपण लक्षात ठेवू. पण आधी इम्पॉर्टंट गोष्ट काय की समजा आपल्याकडे दोन रिलेशन आहे. इफ वी हॅव P/Q अँड R/S, 4 डिफरंट नंबर आहे. आता ऑब्वियस आहे जेव्हा फ्रॅक्शन लिहिलं तर डिनॉमिनेटर काही नाही पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे, एस नॉट इक्वल टू 0 सोबतच राहणार आहे. कधी कुठल्याही केसमध्ये डिनॉमिनेटर कधीही 0 नाही पाहिजे. आणि या केसमध्ये आपण असं म्हणू शकतो की इथे हा जो Q आहे हा आपण 0पेक्षा मोठा घेऊ, कारण की निगेटिव्ह साईन आपण वरती पण लिहू शकतो. आणि एस पण काय ग्रेटर दॅन 0 याला आपण वर लिहू शकतो. असं जर असेल तर आपल्याकडे काही रिलेशन बनतात की पहिली कंडिशन की इफ P/Q इज इक्वल्स टू R/S असेल तर आपण काय करू शकतो, बघा क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय काय शिकलो होतो आपण की खालचा नंबर इकडे, खालचा नंबर जर इकडे आपण ट्रान्सफर केला तर काय होणार, तो डिवाईडचा मल्टिप्लाय, मल्टिप्लायचा डिवाईड. एवढं सिंपल कन्सेप्ट आपल्याला फॉलो करायचं. तर बेसिकली आपल्याला काय मिळालं, हा खालचा एस वरती आला तर मल्टिप्लाय झाला इक्वल्स टू, आणि आर हा खालचा क्यू जर मल्टिप्लायला गेला तर तिकडे. लक्षात ठेवायचं हे हमेशा या डायरेक्शनने जात नाही, हमेशा रिव्हर्स पण नाही. ते एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो की एक्झाम्पल जर आपल्याला लिहायचं असेल जर समजा 3/5 इज इक्वल्स टू समजा 6/10 असेल, तुम्ही याला काय लिहू शकता, उलटं पण लिहू शकता, म्हणजे क्रॉस करून. हा खालचा 10 जर इकडे आला डिवाईडमधून मल्टिप्लायमध्ये, आणि हा 5 डिवाईडचा इकडे आला की मल्टिप्लायमध्ये. तुम्ही चेक करून बघा 30 इक्वल्स टू काय झाला, 30 आहे ना. ही पहिली प्रॉपर्टी माहिती तुम्हाला असली पाहिजे. नेक्स्ट सेकंड गोष्ट, सेम कंडिशन की जर समजा आता सेकंड प्रॉपर्टीमध्ये जर P/S इज ग्रेटर दॅन R/Q, आता बघा असं असेल तर या केसमध्ये आता Q जर इकडे डिवाईडमध्ये आला तर काय मिळणार आपल्याला, बघा हा जर इकडे डिवाईडमध्ये आला तर काय होणार, हा P/Q खाली, आणि साईन बदलत नाही, हा असाच राहते R/S. हे का बरं होते लक्षात ठेवा. हे का बरं कामात पडते लक्षात ठेवजा, खूप कामात पडते. का बरं, आपण म्हटलं काय इथे की Q आणि S काय निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे नंबर आहे तसेच आहे. हे माहीत असलं पाहिजे. ते जर आपण उलटं केलं तर काय होणार, जर समजा उलटं केलं म्हणजे बस हे इक्वल टूच्या ठिकाणी आता ग्रेटर दॅनच्या ठिकाणी लेस दॅन लिहिलं. हे सिम्बॉल्स आपण एक स्पेशल लेक्चरमध्ये पाहिले होते. जर लेस दॅन लिहिलं R/Q, परत मल्टिप्लायचं डिवाईडचं मल्टिप्लाय, सो P/Q खाली, आणि हा लेस दॅन असा आला आणि तुम्हाला भेटला R/S.
ठीक आहे, हे माहीत असल्यास तुम्हाला एक्झाम्पल सांगायची गरज आहे का परत? ठीक आहे, आपण असं लिहू शकतो जर समजा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, एक्झाम्पल दोन्हीसाठी. जर समजा आपण एक्झाम्पल लिहिलं, जसं आता 7 × 4, ठीक आहे, इज ग्रेटर दॅन 5 × 3. एकदम सोपा कन्सेप्ट, कारण की बघा 7 चौक किती होते? 7 चौक किती होते? 28. इज ऑलवेज ग्रेटर दॅन 15. हे तर आपल्याला माहिती आहे, 28 नंबर मोठा आहे 15पेक्षा. आता आपण असं पण लिहू शकतो बघा, 7/5 इज ग्रेटर दॅन 3/4. हे जर नाही आवडलं तुम्ही तर दुसऱ्या पद्धतीने काय लिहू शकता? तर 5 डिवाइडमध्ये आणतो मी, 3 आणतो डिवाइडमध्ये. तर 7/3 इज ग्रेटर दॅन 5/4. कुठल्याही केसमध्ये दोन्हीही स्टेप्स आपण करू शकतो. हीच गोष्ट आपण रिव्हर्समध्ये करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. रिव्हर्समध्ये करायचा अर्थ काय की जर समजा आपण असं लिहिलं, उलटं लिहिलं, 5/3 इथं लिहिलं, 5 × 3 इज लेस दॅन 7 × 4. परत करून बघा ते. तो जर 4 डिवाइडमध्ये आला तर खाली आला 4, इकडे साईन तशीच राहिली आणि हा 7/3 इथे गेला. करून बघा, 5 × 15, 15 इज लेस दॅन 28. चल ठीक आहे, मग 4 तिकडे घेऊन जायचं नाही, मी 7 इकडे आणतो. तर 5/7 इज लेस दॅन 4/3. आणि ओळखणं खूप सोपं आहे बघा. ही व्हॅल्यू 1 पॉईंट काहीतरी येते, ही व्हॅल्यू काय येते 2 पॉईंट काहीतरी येते, ही व्हॅल्यू 1पेक्षा छोटी आहे, ही 1पेक्षा मोठी आहे. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला शिकायच्या त्या म्हणजे बेसिक प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज का बरं महत्त्वाच्या आहे आणि का शिकावं लागते, याच्यामागे रिझन खूप सोपं आहे की ह्या लहान लहानशा गोष्टी आपण समोर वापरत नाही, विसरून जातो. काय या बेसिक प्रॉपर्टीज? सो रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज आहेत काही. सो प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे आणि माहीत असल्या पाहिजे, कारण की समोर जाऊन आपल्या ह्याच प्रॉपर्टीजच्या बेसिसवर सगळ्या गोष्टी करायच्या असतात. काय काय करायचं समोर जाऊन प्रॉपर्टीजच्या बेसिसवर? नंबर्स एक्झाम्पल कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आपण एकदा लिहून घेऊ. फर्स्ट आहे कुठली प्रॉपर्टी, त्याचं नाव काय आहे, मग ते प्रॉपर्टी ॲडिशनमध्ये कशी काम करते आणि तीच प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशनमध्ये कशी काम करते हे आपल्याला बघायचं आहे. मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. उदाहरणार्थ आता बघू आपण, एक एक करून बघू ना, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, प्रॉपर्टीचं नाव ॲडिशनमध्ये कशी दिसणार आहे, ते मल्टिप्लिकेशनमध्ये कशी दिसणार आहे. पहिली प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह. आता लक्षात ठेवून थोडंसं मुश्किल राहते, पण जर तुम्हाला कम्युटेटिव्ह शब्दाचा अर्थ माहीत असेल, कम्युटेटिव्ह म्हणजे काय होते? ट्रॅव्हल करणं. ट्रॅव्हल कुठून करतो आपण? 2 याच्यातून ट्रॅव्हल करतो, पहिल्या डिस्टन्सपासून दुसऱ्या डिस्टन्सपर्यंत, म्हणजे पहिल्या जागेवरून दुसऱ्या जागेवर. तर हमेशा ट्रॅव्हल कशाच्या मदत असते? 2 जागेच्या मदत असते. 2 जागेच्या मदत असेल म्हणून काय आपण 2 नंबर घेतले की A + B आपण करा किंवा B + A करा, नंबर सेम राहते. तेच मल्टिप्लिकेशनमध्ये A × B करा किंवा B × A करा, सेम राहते. दुसरी प्रॉपर्टी आहे आपली, त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह. आता असोसिएटिव्ह शब्द तुम्ही कधी ऐकला आहे काय? ऐकलं असेल टी व्हीमध्ये, असोसिएट असते बा, एखाद्या कंपनीचं नाव असते असोसिएट. असोसिएटचा अर्थ काय? सोबती, सोबत राहायचं. जसं समजा उदाहरणार्थ हा A आणि B काय मित्र आहे, ठीक आहे. A आणि B काय आहे? A आणि B आहे मित्र, आणि त्याच्यामध्ये आणखी तिसरा मित्र आला C. आता बघा हे तिघे काय मित्र आहेत, तर पहिले असं म्हणू शकतो आपण की A B चा मित्र आहे, नंतर C मित्र आहे, किंवा उलटे म्हणू शकतो की A तसाच आहे आधी B आणि C चा मित्र आहे. ठीक आहे, सेम लॉजिक इथे की आधी A × B करा, नंतर C करा, किंवा आधी A करा नंतर B × C करा, काहीही बदलत नाही. ह्या गोष्टी आपण करणार आहे. ठीक आहे, नंतर तिसरी प्रॉपर्टी आहे आयडेंटिटी. ही थोडीशी इम्पॉर्टंट आहे, आयडेंटिटी. आता आयडेंटिटी म्हणजे काय? ओळखपत्र. तर असा नंबर असते की जो आपण याच्यामध्ये पुट केला की त्याचं ओळखपत्र बदलत नाही, म्हणजे नंबर बदलत नाही. उदाहरणार्थ जर Aमध्ये काय ॲड केला म्हणजे Aच राहते, Aमध्ये 0 ॲड करा काही फरक पडत नाही, किंवा 0मध्ये A ॲड करा काही फरक पडत नाही, आन्सर किती राहते? Aच राहते.
सेम लॉजिक मल्टिप्लिकेशनमध्ये एला 1ने मल्टिप्लाय करा किंवा 1ने एला मल्टिप्लाय करा, हमेशा आन्सर किती राहणार आहे? एच राहणार आहे. आणखी एक आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. आणखी एक प्रॉपर्टी आपल्याकडे चौथी, त्याचं नाव आहे इनवर्स. नंतर आहे इनवर्स. आता इनवर्स म्हणजे काय आहे? एकदम सोपा. इनवर्स म्हणजे उलटं. उलटं म्हणजे काय? असा नंबर काय ॲड केला म्हणजे आयडेंटिटी भेटली पाहिजे. म्हणजे आता जसं एमध्ये काय ॲड केलं का 0 भेटन. सगळ्याला माहिती आहे की मायनस ए जर आपण ॲड केलं तर काय भेटते? 0. किंवा उलटं म्हणा तर माझ्याकडे पहिलेच मायनस ए होता, त्याच्यामध्ये जर मी ए ॲड केलं तर काय भेटते? 0. जेवढे दिले तेवढे वापस काढून घेतले. सेम लॉजिक. एला जर मी एनं डिवाईड केलं तर किती होते? 1. किंवा 1/एला जर मी एनं डिवाईड केलं तर आन्सर किती येते? 1. आता हे खूप कामाचं आहे. ऑब्वियस आहे, डिवाईड करवलं म्हणजे 0 डिवाईड करता येत नाही, तर ए शुड नॉट बी इक्वल्स टू 0. आता हे सर तुम्ही एवढं मोठं लिहून दिलं, एवढं मोठं सांगितलं, पण काही कामाचं नाही, नंतर डोक्याच्या वरून गेलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण ह्या गोष्टी समजून घेऊ. आता काय आहे आता, ठीक आहे. काय काय समजायचं बघा, लक्षात ठेवा. उदाहरणार्थ का बरं शिकणं महत्त्वाचं आहे? एकदम बेसिकपासून स्टार्ट करू. जसं उदाहरणार्थ आपल्याकडे एक नंबर आहे, मी नंबर तुम्हाला सांगतो. जसे 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आता पहिली प्रॉपर्टी आणि दुसरी प्रॉपर्टी मिक्स कशी करायची? तुम्ही आता याच्यामध्ये मी तुम्हाला ॲडिशन करायला सांगितली. तुम्ही काय करणार? 1 + 2 मग +3 +4 +5 +6 +7 +8 +9 इक्वल टू तुम्ही आन्सर लिहिणार. किती होते आन्सर? तुम्हाला माहीत असेल तर 45 होते कदाचित. ठीक आहे. आता बघा कसं करायचं, लक्षात ठेवा. एकदम सिंपल. बघा महत्त्वाची गोष्ट काय की 1 + 2 करा किंवा 2 + 1 करा, आन्सर किती होणार आहे? 3च होणार. मग 1 + 3 करा किंवा 3 + 1 करा, आन्सर काय राहणार आहे? सेमच राहील. 1 + 4 करा किंवा 4 + 1 करा, सेम राहील. 1 + 5 करा किंवा 5 + 1 करा, सेम राहील. तर हेच लॉजिक यूज करून मी काय करतो मी आधी हा 5 असाच ठेवतो, त्याच्यामध्ये 6 + 4 करतो, किती झाले? 10. बघा लॉजिक काय काय लावतो मी. 3 आणि 7 करतो, किती झाले? 10. 2 आणि 8 करतो, किती झाले? 10. आणि शेवटी 1 आणि 9 करतो, किती झाले? 10. तुम्ही कसेही ॲड करा, आपली हे ॲडिशन हमेशा काय राहणार आहे? सेमच राहील. कारण की 1 आणि 9 करा, 9 आणि 1 करा, सारखंच राहील. 5 आणि 6 करा, 6 आणि 5 करा, एकच आहे. 4 आणि 6 करा किंवा 6 आणि 4 करा. इथे आपण 2 प्रॉपर्टी यूज केल्या. कुठल्या? पहिली आणि दुसरी. 1 2 करा किंवा 2 1 करा, बेरीज सेम राहणार आहे. सेम लॉजिकमध्ये की जर आपण 1 + 2 + 9 करा किंवा 2 + 1 + 9 करा, तर मी 1 आणि 9ला आधी ॲड केलं आणि नंतर माझ्याकडे करायला 2. आणि सेम लॉजिक मग 2 आणि 8, 3 आणि 7, 4 आणि 6 आणि 5. आता याची तुम्ही जर बेरीज सिम्पली केली तर बघा किती झाली बेरीज. ॲडिशन एकदम सिम्पल आहे. 10 10 20 10 30 10 40 आणि 5 45. बघा सिम्पल, किती इझी आहे. सिम्पलचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आणखी कुठे एक्झाम्पल पडते? उदाहरणार्थ समजा माझ्याकडे असं असेल, x + 5 = काहीतरी 10 भेटला मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, तर 5 नाही पाहिजे. 5 गायब करणं म्हणजे काय? 5ला 0 करायचं आहे. 5 कसं 0 होते? 5ला 0 करायला आपल्याला काय लागते? हे बघा इनवर्स लागतो. तर 5मध्ये -5 ॲड करावं लागेल. बस तेच लॉजिक. सो x + 5 माझ्याकडे ऑलरेडी होता, याच्यामध्ये किती ॲड केला? -5. जी गोष्ट लेफ्ट साईडला केली तेच आपल्याला राईट साईडला करावं लागते. तर बघा +5 आणि -5 मिळून काय बनवतात? 0 बनवतात. x + 0 बनवतात. इथे किती झाले? 5 झाले. आणि हे पण आपल्याला माहीत आहे की कुठल्याही नंबरमध्ये 0 ॲड केला तर नंबर बदलत नाही. कुठली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आहे आयडेंटिटी. कुठल्याही नंबरमध्ये 0 ॲड करा तर आन्सर बदलत नाही. त्याचं आन्सर किती झालं? x = 5. बघा ही प्रॉपर्टी आपण अप्लाय करतो जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करतो. सेम लॉजिक आपण कुठेतरी अप्लाय करू. अजून मल्टिप्लिकेशन जसं आता जसं 3x = 15x² आहे समजा. आता मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. ॲक्च्युली असं सॉल्व नसते करत, पण मी फक्त सांगायसाठी सांगू राहिलो की समजा असं करायचं आहे तर मला फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे. ते 2x² आहे. ठीक आहे. एक काम करू, फक्त 15 लिहू. मला 15 मिळालं. मला तर एक्स पाहिजे, फक्त 3ची गरज नाही. मग 3ला गायब करायसाठी काय करावं लागते? त्याचा इन्व्हर्स लिहायला लागते. मल्टिप्लायमध्ये इन्व्हर्स काय असणार आहे? त्याचा डिव्हिजन. म्हणजे याला काय करावं लागेल? आपल्याला 3ने डिवाईड करावं लागेल. बघा 3x / 3. इथे पण काय होणार?
15/3, 3 3 कॅन्सल, 3 5 15. आता बघा जेव्हा आपण इन्व्हर्सनं डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळते 1 मिळते. सो 1 × x = 5 भेटला. आणि कुठल्याही नंबरला 1 मल्टिप्लाय केलं किंवा तुझ्या सेम जसं आयडेंटिटी म्हणतो इथं बघा 1 मल्टिप्लाय केला तर आन्सर किती राहते बघा इथे लिहिला आहे आपण दिसते 1 मल्टिप्लाय केला नंबर तोच राहते. इथे पण 1 मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय मिळालं x = 5. बघा जेव्हा आपण कुठलेही क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर आपल्यासमोर असे 2-3 टाईपचे पॅटर्न असतात, 2-3 गोष्टी असतात जिथे आपण इनडायरेक्टली किंवा बिना लॉजिकली किंवा बिना काय ते इंटेन्शनली म्हणजे अनोळखीपणा विसरभोळ्यापणानं आपण त्याला अप्लाय करून टाकतो पण आपल्याला माहीत नाही की कुठून आला आहे. तर ह्या बेसिक प्रॉपर्टी ज्या आपण अप्लाय करतो इथे. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके नाईस. ते बेसिक आपले काय रिअल नंबर्स आहे. ठीक आहे. ओके, तर आता तुम्हाला अंदाज आला असेल की प्रॉपर्टीज का बरं इम्पॉर्टंट आहे, प्रॉपर्टीज आपल्याला का गरज लागते प्रॉपर्टीजची. प्रॉपर्टीची गरज जरी लागली तरी सोबत तेवढ्यातच काम होत नाही, त्याला अप्लाय पण करता आलं पाहिजे ना. आपण बेसिक आयडिया बघितली की प्रॉपर्टी अप्लाय कशी करायची. ठीक आहे, कुठल्या कुठल्या टाईपचे नंबर्स आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की इरॅशनल नंबर काय असतात, त्याच्याशी रिअल नंबरचं काय रिलेशन आहे, त्याला नंबर लाईनवर आपण कसे प्लॉट करू शकतो आणि इरॅशनल नंबर कसे काढू शकतो आपण म्हणजे व्हॅल्यूज कशा काढू शकतो. सोबत डेसिमलचं फ्रॅक्शनमध्ये आणि फ्रॅक्शनचं डेसिमलमध्ये कसं करायचं ते पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू देन. टेक केअर. बाय बाय.